रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 9. ऐश्वर्या त्याला बायबल देऊ का? रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 9 वाचा. वाचा, पास्टरला भेटलं तर पास्टर वाचा, नाही तर काय. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देवाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. बस बस एवढं बस. हालेलुया. या वचनासाठी आम्ही छोटीशी प्रार्थना करून घेऊया. धन्यवाद प्रभू येशू. आम्ही प्रार्थना करतो की देवा, रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 9 या वचनात देवा जे काही आमच्यासोबत तू बोलणार आहे, या वचनामध्ये देवा तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे वचन कार्य करू दे म्हणून मी प्रार्थना करतो. आणि या वचनाचं जे काही या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, जे काही आमच्यासोबत बोलणार आहे ते स्पष्टपणे आम्हाला समजून घेण्यासाठी तू सामर्थ्य दे देवा. ही छोटीशी प्रार्थना देवा तुझ्या हातात समर्पण करून नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मी केली म्हणतोय देवा. आमेन. पुन्हा वाचून घेऊया आम्ही तेच वचन, रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 9. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे तर तुम्ही देवाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. हालेलुया. परंतु जर तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाचे नाही. हालेलुया. परंतु तुम्हामध्ये देवाचा आत्मा, जर तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाचे नाही. पुढे वाचा ते वचन, देहाचे नाही. तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. आणि जरा पुढे वाचा वचन पास्टर. पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्तामुळे जीवन आहे. बस बस बस. या वचनात देवाचं वचन काय सांगत आहे? परंतु जर तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाचे नाही. हालेलुया. देहाचे नाही तर तुम्ही आत्म्याचे आहात. हालेलुया. देवाचा आत्मा जर आमच्यामध्ये वसती करत आहे तर आम्ही देहाचं नाही. देह म्हणजे शरीर, शरीराचे, देहाचे नाही तर आम्ही आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाच्या आतमध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे तर आम्ही देहाचा नाही. म्हणजे देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे की नाही हे आम्हाला कसा माहीत होणार? हालेलुया. देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे हे मी कसा समजून घेऊ? हालेलुया. देवाचा या वचनात सांगत आहे, परंतु जर तुम्हामध्ये देवाचा आत्मा नाही तर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाचा नाही. माझ्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे मी कसं समजून घ्यायचं? हालेलुया. माझ्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर मी कसं समजून घ्यायचं? म्हणजे तर आपल्या कर्माच्या द्वारे, आपल्या स्वभावाच्या द्वारे, आपल्या कृत्याच्या द्वारे. हालेलुया. देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे तर माझ्या स्वभावाच्या द्वारे कळेल, माझ्या कर्माच्या द्वारे कळेल, माझ्या कृत्याच्या द्वारे कळेल. माझा स्वभाव कसा आहे, माझा कर्म कसे आहे, माझं कृत्य कसे आहे
याच्याद्वारे कळेल की देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे की नाही. हालेलुया. स्वभाव बघून घेऊया मी. मत्ते अध्याय 12 वचन 33 वाचा. 33 30 आणि 3. मत्ते अध्याय 12 वचन 33. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा. बस. या वचनात काय सांगत आहे? झाड चांगले आहे तर त्याचे फळही चांगले असे म्हणा, आणि झाड वाईट तर त्याचे फळही वाईट असे म्हणा. झाड म्हणजे इकडे झाड नाही, तर झाड म्हणजे एक व्यक्ती. हालेलुया. या वचनात लिहिल्याप्रमाणे आम्ही स्पष्टीकरण करायचं नाही, तर झाडाच्या उदाहरणाने देव सांगत आहे. हालेलुया. झाड म्हणजे एक व्यक्ती. जर झाड चांगले आहे तर त्याचे फळही चांगले असे म्हणा. जर झाड वाईट असेल तर त्याचं फळही वाईट असे म्हणा. झाड म्हणजे एक व्यक्ती. हालेलुया. एक मनुष्य. झाड म्हणजे एक मनुष्य. मनुष्याचा स्वभाव चांगला असेल तर त्याच्याद्वारे होणारे काम सुद्धा चांगलेच होणार. हालेलुया. मनुष्याचा स्वभाव वाईट आहे तर त्याच्याद्वारे होणारे काम सुद्धा वाईटच होणार. हालेलुया. या एक झाडाच्या उदाहरणाने देव सांगत आहे. झाडाचं एक उदाहरण घेऊन देव आम्हाला सांगत आहे की जर झाड चांगले आहे तर त्याचे फळही चांगले असे म्हणा, जर झाड वाईट आहे तर त्याचे फळही वाईट असे म्हणा. हालेलुया. झाडाचा एक उदाहरण घेऊन देव आम्हाला सांगत आहे. हालेलुया. काही झाडं आहे त्याचे फळ आम्ही खाऊ शकतो, ते चांगल्या झाडाचं फळ. त्या फळ खाल्ल्याने आम्हाला शक्ती मिळते, विटामिन मिळते. आणि काही झाडं रानामध्ये होतात, रानटी झाडं असतात, त्यांना सुद्धा फळ लागतात. ते फळ आम्ही खाऊ शकत नाही. जर आम्हाला खाल्लं ते फळ, रानातली झाडं सुद्धा काही फळं खायचं पण असतात आणि न खाणारे सुद्धा फळं असतात. जर वाईट फळ, रानामध्ये उगवणारे वाईट झाडाचे वाईट फळ आम्ही खाल्लो तर ते वाईट फळाने आमच्या देहाला हानी सुद्धा होऊ शकते. कदाचित आम्हाला मरण्याची शक्यता सुद्धा असू शकते वाईट झाडाच्या वाईट फळ खाल्ल्याने. हालेलुया. रानामध्ये दोन प्रकारची झाडं असतात. म्हणजे आम्ही पेरलेलं झाड नाही, जे नॅचरली, म्हणजे नॅचरलला काय म्हणतात ताई मराठीत? नॅचरलला मराठीत काय म्हणतात? ऑटोमॅटिक. नॅचरल म्हणजे प्राकृतिक. प्राकृतिक ना. हालेलुया. प्राकृतिक उगवलेले म्हणजे नैसर्गिक. मराठीमध्ये नैसर्गिक उगवलेले झाड म्हणजे ते देवाने उगवलेले असते. म्हणजे ते रानामध्ये त्याच्यात पण खाण्याची फळं सुद्धा असतात आणि न खाणारे सुद्धा असतात. आणि देव या वचनातून काय सांगत आहे तर जर झाड चांगलं असेल तर त्याचे फळ सुद्धा चांगलेच असणार, झाड वाईट असेल तर त्याचे फळ सुद्धा वाईटच असणार. झाड हा मनुष्याचं उदाहरण घेऊन सांगत आहे. जर आमच्यामध्ये स्वभाव चांगला असेल तर आमच्याद्वारे येणारे काम सुद्धा, कृत्य सुद्धा चांगलेच होणार. हालेलुया. झाडाच्या द्वारे फळ ओळखले जाते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या द्वारे त्याचा स्वभाव ओळखला जातो. हालेलुया. त्याच्या चेहऱ्याच्या द्वारे ओळखला जातो, तो करणाऱ्या कामाच्या द्वारे ओळखला जातो. जसा झाड फळाच्या द्वारे ओळखला जातो तसा मनुष्याचा स्वभाव, मनुष्य त्याच्या स्वभावाद्वारे ओळखला जातो, त्याच्या चेहऱ्याच्या द्वारे, त्याच्या प्रत्येक कामाच्या द्वारे ओळखला जातो. गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 21 पासून वाचा बघू. गलतीकरास पत्र
अध्याय 5 गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 21 पासून बघा. अध्याय 5 वचन 21 पासून बघा. हां 5:21. नाही 23 पासून असा बघू. सौम्यता. 22 पासून सुरुवात करा. 22 पासून. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. मागाशी काय बघितलं मी? झाडाचे फळ. हे मनुष्याचे फळ आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. झाडाचं उदाहरण घेऊन सांगितलं देवाने. मनुष्याचं तर व्यक्तीसाठी सांगितलंय, मनुष्याच्यासाठीच सांगितलंय देवाने, पण झाडाचं उदाहरण घेतलं आहे. इकडं डायरेक्ट देव मनुष्याला सांगत आहे आत्म्याच्या द्वारे संपन्न होणारे फळ. वाचा ते वचन. आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ हां प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. आणि पुढे बघा. सौम्यता, इंद्रियमत हे आहे. अंशाविरुद्ध नियमशास्त्र नाही. बस बस बस. पुन्हा तेच वचन वाचा सुरुवातीपासून. आता तुम्ही वाचले ते 22. हां 22 पासून. आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. बस बस एवढेच बस. हालेलुया. जसं फळाच्या द्वारे झाड ओळखलं जातो तसं मनुष्याच्या स्वभावाच्या द्वारे मनुष्याला ओळखलं जातं. हे मनुष्याचे स्वभाव आहे, मनुष्याचे फळ आहे ते. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. मनुष्याच्या आतमध्ये मनुष्याच्या देहात शरीरात एक आत्मा असतो. त्या आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ म्हणजे फळ प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, इंद्रिय दमन, प्रीती, हे सर्व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. हालेलुया. जर हा स्वभाव आता 22 पासून 23 पर्यंत जे वाचले आहे बघा मी. गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 22 पासून 23 पर्यंत जे काही स्वभावाचे चिन्ह दिलेले आहेत, फळ, आत्म्याची फळं दिलेले आहेत. जर ते स्वभाव आमच्यामध्ये आहे तर आमच्यामध्ये देवाचा आत्मा वसती करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आता वाचलेले ते स्वभाव आमच्यामध्ये आहे तर आमच्यामध्ये देव नक्की वास करत आहे. हालेलुया. वसती करत आहे. हालेलुया. आणि देवाचा आत्मा जर माझ्यामध्ये असला तर मला खोटं बोलताना भीती वाटणार, चोरी करताना भीती वाटणार, दुसऱ्यांना म्हणजे लुटण्याचा मला भीती वाटणार. जर देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे तर चोरी करताना मला भीती वाटणार, खोटं बोलताना भीती वाटणार. जेव्हा देवाचा आत्मा असतो तेव्हाच ते होऊ शकते. हालेलुया. आणि देवाचा आत्मा आम्हाला जागरूक करतो. देवाचा आत्मा आम्हाला जागरूक करतो. खोटं बोलता असताना, काहीतरी चुकता असताना आम्ही बोलून सोडतो, पण आम्हाला जागरूक करतो देव तेव्हा. हालेलुया. तुम्हाला अनुभव असणार. हालेलुया. तुम्हाला सुद्धा अनुभव असणार खोटं बोलता असताना,
काहीतरी वाईट कामं करत असताना देवाचा आत्मा जागृत केलेला तुम्हाला अनुभव असणार. काही लोकांना कळतं तो अनुभव, काही लोकांना अनुभव कळत नाही. हालेलुया. सविताताईला अनुभव आहे का देवाचा आत्मा जागृत केलेला? हालेलुया.